These are the future of our nation. नवीन सत्राची सुरुवात आहे आणि त्याच्यामुळे जिल्हा परिषद शाळा नवीन सत्रांसाठी आणि शाळा आता प्रत्येक शाळा जिल्हा परिषदेत भरले जाणार आहे। प्रत्यक्ष पाहता आमच्या आर्णी शाळामध्ये पटसंख्या 40 आहे इयत्ता पहिली वर्गाला आणि 40 चे 40 पटसंख्या त्या ठिकाणी भरलेला आहे
आणि या ठिकाणी सगळे जे पाठ्यपुस्तक आहे नवीन वर्षासाठी सगळे पाठ्यपुस्तक शासकीय ते येऊन पोहोचलेले आहे ऑलरेडी. आणि या ठिकाणी शिक्षणाधिकारी साहेब आणि इतर जे शिक्षक आहे आमचे सगळे आणि पालक आणि मुले सगळे एक उत्सवाचे वातावरण आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. आणि पहिल्या पाऊलचे जे पदचिन्ह आहे तेही म्हणजे आम्ही कैद केलेलं आहे त्या ठिकाणी. आणि या म्हणजे कार्यक्रमाचे संदर्भाने आम्हाला रत्नागिरी फाउंडेशन म्हणून NGO आहे त्यांच्याकडून पण पुस्तकं प्राप्त झालेलं आहे. आज या ठिकाणी त्या पुस्तकसुद्धा वाटप होणार आहे. आणि एक चांगल्या वातावरणात नवीन वर्षाची सुरुवात आणि नवीन जे सत्र आहे त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे परिपूर्ण शिक्षा आणि गुणवत्तापूर्ण जे शिक्षा आहे ते प्रत्येक मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी कटिबद्ध आहे. वर्षभर काय गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम राबवतात? वर्षभरात जिल्हा परिषदेने जे म्हणजे आता एक नवीन गुणवत्ता वाढण्यासाठी एक सेल प्रिपेअर केलेलं आहे. त्याच्यामध्ये बरेच लोक आहेत ते गुणवत्ता चाचणी पण करतील. आणि इतर आमचे प्रथम आणि जिल्हा परिषदामार्फत शासनामार्फत पण गुणवत्ता चाचणीचे कार्यक्रम पण सुरू राहतील. अंकुर म्हणून आम्ही एक कार्यक्रम सुरू करतोय आता या ठिकाणी, ज्याच्यामध्ये काही म्हणजे नवीन काही नाही आहे. त्याच्यामध्ये फक्त गणित, विज्ञान आणि इंग्लिश हा 3 भाषांमध्ये म्हणजे जास्त भर दिला जाणार आहे. आणि प्रत्येक शनिवारी वाचन उत्सव जे आमच्या जिल्हा परिषद मार्फत पण चालू होणार आहे. ते वाचन उत्सवामध्ये स्पेसिफिकली इंग्लिश हा विषयावर वाचन यामध्ये जास्त लक्ष म्हणजे देणार आहे. आणि यासोबत इंग्लिश भाषामध्ये सुद्धा जास्तीत जास्त भर देऊन गुणवत्ता वाढण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न चालू आहे. इतर आमचे जे स्पर्धा परीक्षेसाठी जे प्रत्येक वर्षात जे कार्यक्रम होते ते पण या ठिकाणी चालू राहतील. आणि इतर पण मार्गदर्शन माननीय शिक्षणाधिकारी साहेब आणि शासनसहाय्यक साहेबांनी याच्या अगोदर केलेले आहे या ठिकाणी. त्याच्यावर आधारित करून पूर्ण वर्षभरामध्ये गुणवत्ता जास्तीत जास्त मुलांमध्ये पोहोचण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील राहतील.